नमस्कार सर्वांना. रीड मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे ग्रहण सुटले. ती सुंदर सकाळ होती. पाचही पांडव सकाळी लवकर उठले. सुगंधी जलाने त्यांनी स्नान केले. मूल्यवान मऊ रेशमी वस्त्रे त्यांनी परिधान केली. झळाळणारे अलंकार त्यांनी घातले. ते विराटाच्या दरबारात गेले. युधिष्ठिर सिंहासनावर बसला. द्रौपदी त्याच्या शेजारी बसली. चारही भाऊ त्यांच्या सभोवती बसले. राजा विराट येण्याची ते वाट पाहत होते. काही वेळाने राजाने त्याच्या सेवकांसह प्रवेश केला. त्याच्या मागून त्याचे मंत्री आणि दरबारातील इतर अनेक अधिकारी आले. अग्नीसारख्या तेजस्वी पांडवांकडे त्याने पाहिले आणि तो चकित झाला. तो युधिष्ठिराला म्हणाला, कंक, तू माझ्या दरबारात द्यूत खेळणारा आहेस. तू सज्जन मनुष्य आहेस असं मला वाटल्यामुळे मी तुला अनेक सवलती दिल्या. याचा अर्थ असा नव्हे की तू माझी रेशमी वस्त्र परिधान करून माझ्या सिंहासनावर बसावंस. मला तुझं हे वागणं मुळीच आवडलेलं नाही. तुला जर तुझं आयुष्य प्रिय असेल तर तुझ्या या वागण्याचं स्पष्टीकरण तू दे. संतापलेल्या राजाकडे पाहून युधिष्ठिर हसला, पण तो काहीच बोलला नाही. अर्जुन म्हणाला, विराटा, सावधपणे वाग. तू काय बोलतो आहेस याचं तुला भान नाही. तू हे ज्याच्याविषयी बोलतो आहेस तो माणूस इंद्राच्या शेजारी त्याच्या सिंहासनावर बसण्याच्या योग्यतेचा आहे. या पृथ्वीवर जन्मलेला तो सर्वश्रेष्ठ आत्मा आहे. राजातला तो सिंह आहे. तो युधिष्ठिर नावाचा पांडव आहे. जोपर्यंत सूर्य उगवतो आणि मावळतो तोपर्यंत त्याची कीर्ती टिकून राहील. हजारो राजे याच्या भोवती उभे असत. तो इंद्रप्रस्थाचा राजा होता. या जगाचा तो एकमेव राजा होता. सत्य आणि सदाचरण याचं तो निवासस्थान आहे. असा हा महान युधिष्ठिर, या जगाचा सम्राट, तुझ्या सिंहासनावर बसून त्याचा सन्मान करत आहे. तुला याला विरोध आहे? तुझ्या सिंहासनावर बसण्याला त्याला अधिकार नाही असं तुला वाटतं काय? अजूनही तुला तसं वाटत आहे काय? आम्हाला सांग. राजा विराट काही वेळ एक शब्द देखील बोलू शकला नाही. त्यानंतर तो म्हणाला, हा जर युधिष्ठिर तर त्याचे भाऊ कुठं आहेत? म्हणजे त्याचे भाऊ कोण आहेत? अर्जुन कोण? भीम कोण? नकुल कोण आणि सहदेव कोण? अग्निकन्या द्रौपदी ती हीच काय? मला सांग आणि माझ्या कुतूहलाचं समाधान कर. अर्जुनाने त्याला सर्वांची ओळख करून दिली. भीमाने राजाला अर्जुनाची ओळख करून दिली. त्याच वेळी राजपुत्र उत्तर तिथे हजर झाला. तो म्हणाला, आता मी बोलायला मोकळा आहे. ही माझ्यावर देवाची कृपा आहे. रणांगणावर खरं काय घडलं हे मी आता सगळ्या जगाला सांगू शकतो. पिताजी, ती लढाई आमच्यासाठी अर्जुन लढला. महान अर्जुनाचा मी सारथी होतो. राजपुत्र उत्तर याने पांडवांच्या पायावर डोके ठेवले आणि तो आनंदाश्रू ढाळू लागला. राजाने अर्जुनाला आलिंगन दिले आणि तो म्हणाला, देवाची माझ्यावर कृपा आहे. त्यानं तुझ्या हातून माझ्या मुलाचे प्राण वाचवले. तो युधिष्ठिराच्या पाया पडला. तो अश्रूंनी चिंब भिजला होता. त्याने एका सेवकाच्या हातातले चामर घेतले आणि तो युधिष्ठिराला वारा घालू लागला. त्याने युधिष्ठिराचे पाय धुतले आणि तो म्हणाला, या पृथ्वीवरचा मी सर्वात भाग्यवान मनुष्य आहे. तुझी उपस्थिती ही आमच्या नगरीवर झालेली तुझी कृपा आहे. तुझ्या कृपामय अस्तित्वामुळे आमच्या नगरीला एक नवं तेज प्राप्त झालं आहे. कृपा करून माझ्या राज्याचा स्वीकार कर. मी तुझा सेवक आहे, तुझा दास आहे. माझ्या घरी असताना जो कमीपणा तुला सहन करावा लागला त्याबद्दल तुझ्या अपार दयाळू आणि उदात्त स्वभावाला अनुसरून तू मला क्षमा कर. तुझ्या क्षमाशीलतेबद्दल तुझी ख्याती आहे. माझ्यावर दया कर आणि मला क्षमा कर. त्याचा उजवा हात युधिष्ठिराने आपल्या हातात घेतला आणि तो म्हणाला, मी तुझ्यावर रागावलेलो नाही. त्याऐवजी मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आमच्या अज्ञातवासातलं अत्यंत कठीण वर्ष मी तुझ्या नगरीत आनंदानं घालवलं. तुम्ही मला अतिशय प्रेमानं वागवलं. परकी माणसं म्हणून आम्ही तुझ्याजवळ आलो. तुझ्या सौजन्यानं आणि उदात्त स्वभावानं आमची मनं जिंकली. मित्र म्हणून तुझा स्वीकार करताना मला अतिशय आनंद होतो आहे. युधिष्ठिराचे हे प्रेमळ शब्द ऐकून राजा विराटाला समाधान वाटले.
राजपुत्र उत्तर सिंहासनाजवळ आला आणि आपल्या पित्याला म्हणाला, कुंतीचे पुत्र इतके महिने आपल्या सोबत राहिले, ते आपलं मोठं भाग्य आहे. आता तुम्ही त्यांचा सन्मान केलात. पिताजी, माझी एक सूचना आहे. कौरवांशी केलेल्या युद्धात ज्यानं मला मदत केली त्याला आपली मुलगी द्यावी अशी तुमची इच्छा असल्याचं तुम्ही म्हणाला होता. या जगातला सर्वश्रेष्ठ वीर अर्जुन याच्याशी तिचं लग्न करून द्या. राजपुत्र उत्तर बाहेर गेला आणि राजकन्या उत्तरा हिला घेऊन आला. विराटाने अर्जुनाकडे पाहून स्मित केले आणि तो म्हणाला, अर्जुना, ही माझी कन्या गेले कित्येक महिने तुझी शिष्या होती. तिचा तू पत्नी म्हणून स्वीकार करशील तर तो माझा मोठा सन्मान होईल. तो युधिष्ठिराच्या पाया पडला आणि म्हणाला, कृपा करून आमच्या अपराधांची क्षमा करा. माझ्या कन्येचा तुमच्या भावाची वधू म्हणून स्वीकार करा आणि तुम्ही क्षमा केली आहे हे दाखवून द्या. विराटाला काय उत्तर द्यावे हे विचारण्यासाठी युधिष्ठिराने अर्जुनाकडे पाहिले. अर्जुन आपल्या जागेवरून उठला आणि म्हणाला, आम्हाला मत्स्यांचं राज्य नको आहे. युद्ध सुरू होईल तेव्हा तुमचा पाठिंबा आम्हाला मिळेल असं आश्वासन आम्हाला तुमच्याकडून हवं आहे. कन्या उत्तरा हिचा मी वधू म्हणून स्वीकार करावा अशी विनंती मला करण्यात आली आहे. माझ्यावरच्या प्रेमामुळे तुम्ही ही विनंती केली आहे, त्याबद्दल मी आभारी आहे. पण तुमच्या या विनंतीचा मी स्वीकार करू शकत नाही. ही मुलगी माझी विद्यार्थिनी होती. ती मला माझ्या कन्येसारखी होती. तिचा मी पत्नी म्हणून स्वीकार करू शकत नाही, पण मी माझी सून म्हणून तिचा स्वीकार करू शकतो. माझा पुत्र अभिमन्यू याची पत्नी म्हणून ती आमच्या घरी येईल. माझी पत्नी सुभद्रा हिचा तो पुत्र आहे. तो कृष्णाचा भाचा आहे. माझ्या आवडत्या विद्यार्थिनीला तो अगदी योग्य असा पती आहे. अर्जुनाने उत्तरेकडे पाहिले. तिला आपल्या मांडीवर बसवली आणि तो म्हणाला, वत्से, उत्तरे, आजपासून तू माझी कन्या आहेस. अर्जुनाचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिराला आनंद झाला. हस्तिनापुराहून एक दूत विराटाच्या दरबारात आला. तो दूत आला तेव्हा 5ही पांडव विराटाच्या दरबारात होते. दूत म्हणाला, आमचे महाराज दुर्योधन यांनी निरोप पाठवला आहे. तो असा, पांडवांनी आणखी 12 वर्ष वनवासात जाण्याची तयारी करावी. अज्ञातवासाचं 13वं वर्ष पुरं होण्याच्या आत आम्ही अर्जुनाला ओळखलं आहे. हा निरोप कळताच युधिष्ठिराने मोठ्याने आणि प्रदीर्घ हास्य केले. तो दूताला म्हणाला, तुझा मालक, स्वामी, राजा याच्याकडे ताबडतोब परत जा आणि त्याला माझा निरोप सांग की 13 वर्ष पुरी झाली आहेत किंवा नाही हे आमचे आदरणीय आजोबा भीष्म यांना ठरवू द्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत आम्हाला शांतपणे एकटं राहू दे असं त्याला सांग. नमस्कार सर्वांना. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली पुढची कथा आहे अभिमन्यूचा विवाह. आपला वनवास आणि अज्ञातवासाचा काळ संपवून पांडव परत आले आहेत ही बातमी या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वत्र पसरली. सगळ्या लोकांच्या बोलण्यात तोच विषय होता. आता दुर्योधन काय करील याचे कुतूहल लोकांना वाटत होते. पांडवांनी उपप्लाव्य नगरीत राहायला जाण्याचे ठरवले. विराटाच्या राज्यातलीच ती नगरी होती. तिथे गेल्यानंतर युधिष्ठिराने आपल्या मित्रांना आणि हितचिंतकांना तसा निरोप आपल्या दूताबरोबर पाठवला. कृष्ण आणि द्रुपद यांचा त्यात पहिला क्रमांक होता. निरोप मिळताच ते विनाविलंब उपप्लाव्य नगरीला जायला निघाले. सर्वात अगोदर तिथे बलराम पोचला. त्यानंतर कृष्ण आपली बहीण सुभद्रा आणि तिचा पुत्र अभिमन्यू यांच्याबरोबर तिथे पोचला. कृष्ण आणि पांडव यांची भेट अतिशय जिव्हाळ्याची होती. वृष्णी घराण्यातले सर्व लोक आले होते. राजा विराट आणि पांडव कृष्ण आणि बलराम यांचे स्वागत करण्यासाठी नगरीच्या सीमेवर गेले होते. ते त्यांच्या पाया पडले आणि कृष्णात्मी म्हणाले, तुझ्या कृपेमुळे ही 13 वर्ष आम्ही संपवली. तू आमचा स्वामी आणि आमचा मित्र आहेस. तू आमचं रक्षण करतोस. तू आमचा आधार आहेस. तुझ्या इच्छेनुसार आम्ही वागतो. आम्ही तुझे आहोत आणि तू आमचा आहेस. तू आमचं सर्वस्व आहेस. भावनांच्या आवेगामुळे कृष्णाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याच्या इतकीच द्रौपदीही भावनांनी हेलावली होती. अश्रूंनी कंठ रुद्ध झाल्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द उमटेना. कृष्णाने द्रौपदीच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि तो तिला म्हणाला, द्रौपदी,
तू अश्रू आवर. अश्रूंचा काळ आता उरलेला नाही. आता हसू लाग. तुझं स्मित तुझ्या ओठात परतण्याचे दिवस आले आहेत. तुझ्या सुंदर डोळ्यातले अश्रू पुस. 13 वर्षापूर्वी तुला काम्यकवनात दिलेलं वचन मी पूर्ण करीन. तुझ्या मनातलं दुःख आता नाहीसं होईल. उपप्लाव्य नगरीत त्यांनी प्रवेश केला. युधिष्ठिरावर प्रेम करणारे सर्व राजे तिथे आले होते. 13 वर्षानंतर आता ते पांडवांना भेटत होते आणि त्यांना अतिशय आनंद झाला होता. लवकरच अभिमन्यूचे लग्न व्हायचे होते. आलेले सर्व राजे या लग्नासाठी थांबले. अभिमन्यूच्या विवाहाचा समारंभ अतिशय आनंदात साजरा झाला. त्याच्या विवाहाचे पौरोहित्य पांडवांच्या बाजूने धौम्य ऋषींनी केले. कृष्ण आणि अर्जुन एकमेकांच्या शेजारी बसले होते. जणू पृथ्वीवरचा स्वर्ग असेच रूप विराट नगरीला आले होते. अनेक वर्ष वेदना भोगल्यानंतर त्यांचा शेवट आता या विवाहाच्या रूपाने झाला होता. आपल्या मुलाचा सुखी चेहरा पाहताना गेली कित्येक वर्ष सोसलेल्या वेदना ते आता विसरून गेले होते. आनंदाच्या या दिवसाचा जितका घेता येईल तितका आनंद त्यांनी घेतला, कारण हा दिवस तात्पुरता विसावा आहे हे ते जाणून होते. कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी चर्चेची वाट पाहत होत्या. भारतवर्षाचे भवितव्य तराजूत टांगलेले होते. पण ही सगळी उद्याची गोष्ट होती. आज त्यांचा प्रिय पुत्र अभिमन्यू याच्या विवाहाचा दिवस होता. अभिमन्यूच्या डोळ्यातला प्रीतीचा प्रकाश आता त्याला प्रतिसाद देणारी उत्तरेच्या डोळ्यातली सलज्जता यांच्याखेरीज अन्य कशाचाही विचार करायला आज या घडीला त्यांना करायचा नव्हता. पाहुणे म्हणून विवाह समारंभाला आलेले राजे सोबत आपले सैन्य घेऊन आले होते. हे सैन्य युधिष्ठिराच्या मदतीसाठी आहे याचे आश्वासन त्यांना द्यायचे होते. द्रुपद, द्रौपदीचे पुत्र दृष्टद्युम्न, शिखंडी हे सर्व तिथे हजर होते. कृतवर्मा, सात्यकी आणि कृष्णाचे चुलत भाऊही आले होते. राजवाड्यात द्रौपदी आणि सुभद्रा या दोघी राण्या होत्या. राणी सुदेशना सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होती. राजवाडा इंद्राच्या महालासारखा दिसत होता. पांडव आनंदात होते. समारंभाच्या मंडपात कृष्ण आणि बलराम चंद्र सूर्यासारखे प्रकाशमान दिसत होते. बाकीचे सर्व तारे होते. अभिमन्यूच्या विवाह समारंभाच्या दिवसात सर्वांची हृदये आनंदाने भरून गेली होती.